मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण माहिती घेणार आहोत सरफेसी ॲक्ट काय आहे, बँक सरफेसी ॲक्टच्या अंडर सेक्युअर्ड लोनची जी रिकव्हरी प्रोसेस आहे ती कशा प्रकारे राबवते, बँक सेक्युअर्ड लोनच्या केसमध्ये तुमची जी सेक्युअर्ड प्रॉपर्टी आहे, बँकेकडे मॉर्टगेज केलेली प्रॉपर्टी आहे ती कशा प्रकारे जप्त करू शकते आणि DRTमध्ये हे ॲप्लिकेशन कशा पद्धतीने चालतात व DRT नक्की आहे काय, या सर्व गोष्टींची माहिती या व्हिडिओमध्ये आपण थोडक्यात घेणार आहोत। मित्रांनो, डेब्ट रिकव्हरी ट्रिब्युनल म्हणजे हे जे ट्रिब्युनल आहे हे रिकव्हरी ऑफ डेब्ट्स अँड बँक्रप्सी ॲक्ट 1993च्या अंतर्गत स्थापन करण्यात आलेलं आहे। या ट्रिब्युनलचा उद्देश जो आहे तो बँकांची जी थकीत कर्ज आहेत किंवा फायनान्शियल इन्स्टिट्यूटची जी थकीत कर्ज आहेत ती प्रकरणं वेगवान पद्धतीनं जलद गतीनं निकाली काढणं हा आहे। तसेच डेब्ट रिकव्हरी ट्रिब्युनलमध्ये प्रिसाइडिंग ऑफिसर जे असतात ते या बेंचला हेड करत असतात आणि ते मॅटर DRT स्टेजला डिसाईड करत असतात। DRTच्या नंतर DRATमध्ये म्हणजेच डेब्ट रिकव्हरी अपिलेट ट्रिब्युनलमध्ये जो ॲग्रीव्ड पार्टी आहे ती अपिलात जाऊ शकतात। तसेच बॉरोवरची देखील बाजू इथे सिक्युरिटायझेशन ॲप्लिकेशन म्हणजेच SA ॲप्लिकेशनच्या अंतर्गत ऐकून घेतली जाते। यामध्ये लक्षात घेण्याची गोष्ट ही की बँक जेव्हा रिकव्हरीसाठी DRTमध्ये ॲप्लिकेशन फाईल केलं करते तेव्हा त्याला ओरिजिनल ॲप्लिकेशन OA असं म्हटलं जातं आणि बॉरोवर जेव्हा स्वतः ऑब्जेक्शन फाईल करतो त्याला SA म्हणजेच सेक्युरिटायझेशन ॲप्लिकेशन असं म्हटलं जातं। सरफेसी ॲक्ट 2002 जो आहे तो बँकांना स्वतःची फायनान्शियल रिकव्हरी जी आहे ती रिकव्हरी वसूल करण्यासाठीचे अधिकार प्राप्त करून देतो आणि मग बँक किंवा फायनान्शियल इन्स्टिट्यूटचे जे लोन अकाउंट्स नॉन परफॉर्मिंग ॲसेट म्हणून डिक्लेअर करण्यात आलेले आहेत अशा नॉन परफॉर्मिंग ॲसेटच्या रिकव्हरीसाठी बँक DRTमध्ये रिलीफ मागत असतात। जेव्हा बॉरोवर जे आहेत म्हणजेच ज्यांनी लोन घेतलेले कर्जदार जे आहेत असे कर्जदार सलग 90 दिवस EMI भरण्यासाठी अक्षम असतात किंवा EMI भरत नाहीत तेव्हा अशा प्रकारचं जे बँक अकाउंट आहे बँक NPA म्हणून क्लासिफाय करत असते। अशा NPA म्हणून क्लासिफाय केलेल्या बँक अकाउंटचे जेव्हा सर्व पेमेंट डिफॉल्ट होतात त्यावेळी सेक्शन 13(2)च्या अंतर्गत बँक ही 60 दिवसांची रिकव्हरी नोटीस जी आहे ती बॉरोवरला पाठवत असते। बॉरोवरने या 60 दिवसांच्या आतमध्ये जर बँकेकडे ऑब्जेक्शन फाईल केलं बँक्सला ऑब्जेक्शन जर फाईल केलं तर बँकला यावरती 15 दिवसांमध्ये रिप्लाय देणं बंधनकारक करण्यात आलेलं आहे। परंतु या 13(2)च्या नोटीसमध्ये 60 दिवसांमध्ये बॉरोवरनं कोणताही जरी कंप्लायन्स केला नाही, पैसेही पेड केले नाहीत आणि ऑब्जेक्शनही फाईल केलं नाही तर मात्र बँक जी आहे ती तुमचा जो सेक्युअर्ड ॲसेट आहे म्हणजे जी प्रॉपर्टी तुम्ही बँकेकडे मॉर्टगेज ठेवलेली आहे अशा प्रॉपर्टीच्या पोझेशनसाठी 13(4)ची नोटीस पाठवत असते। 13(4)ची नोटीस पाठवल्यानंतर अशा प्रकारची जी नोटीस आहे या नोटीसला बाय पोस्ट तुमच्याकडे पाठवलं जाऊ शकतं किंवा तुमच्या कॉन्फिशियस प्लेसमध्ये ती डकवली जाऊ शकते किंवा अशा प्रकारची जी नोटीस आहे ती 2 न्यूजपेपरमध्ये, एक व्हर्नॅक्युलर लँग्वेजमधल्या आणि एक इंग्लिश लँग्वेजमधल्या न्यूजपेपरमध्ये 15 दिवसांच्या पिरियडसाठी पब्लिश देखील केली जाऊ शकते आणि त्यानंतर बँक पुढील प्रोसिजरसाठी ॲप्रोच करू शकते। जर अशा प्रकारचा सेक्युअर्ड ॲसेट जो आहे तो बॉरोवरनं म्हणजेच कर्जदार व्यक्तीनं बँकेकडे सुपूर्द करण्यासाठी काही जर रेजिस्टन्स जर क्रिएट केलेला असेल तर अशा केसमध्ये बँक डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेट किंवा चीफ मेट्रोपॉलिटन मॅजिस्ट्रेट जे असतात यांच्याकडे पोझेशनसाठीचा ॲप्लिकेशन लावत असते आणि मग चीफ मेट्रोपॉलिटन मॅजिस्ट्रेट किंवा डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेट पोलीस प्रोटेक्शनमध्ये अशा प्रॉपर्टीचं पोझेशन घेण्यासाठी बँकेला पोलीस प्रोटेक्शनसहित ती प्रॉपर्टी सीज करण्याचे आदेश देते आणि मग बँक तुमची जी प्रॉपर्टी आहे ती जप्त करू शकते, सील करू शकते। जप्त केलेल्या प्रॉपर्टीचं जेव्हा विक्री करायची असते त्यासाठी बँकेला ज्या व्यक्तीची प्रॉपर्टी आहे म्हणजे या केसमध्ये जर ती बॉरोवरची म्हणजेच घाणवटदाराची जर ती प्रॉपर्टी असेल तर त्या घाणवटदाराला 30 दिवसांची ऑक्शन सेल नोटीस प्रोव्हाइड करावी लागते आणि ऑक्शन सेल नोटीस प्रोव्हाइड केल्याच्या नंतर 30 दिवसांच्या नंतर बँक तुमची प्रॉपर्टी ऑक्शनला काढते। ऑक्शनला काढलेल्या प्रॉपर्टीमध्ये जे लोक या ऑक्शन बीडमध्ये सहभागी झालेले असतात, जे इच्छुक बायर असतात, त्यांना 25% अनामत रक्कम भरून उरलेला जो बॅलन्स आहे ती ऑक्शन प्रोसेस पूर्ण झाल्याच्या नंतर 15 दिवसांच्या आत भरणे बंधनकारक असते। जर 15 दिवसांमध्ये बायरनं
ही अमाऊंट भरली नाही तर त्यांचं 25% जी अनामत रक्कम आहे ती बँक फोरफिट करते, म्हणजे जप्त करून घेते आणि पुन्हा ऑक्शन प्रोसेस दुसऱ्यांदा सुरू करू शकते. म्हणजेच काय, ऑक्शन प्रोसेस पूर्ण झाल्याच्या नंतर बिडर जेव्हा सक्सेसफुली ती प्रॉपर्टी विकत घेतात, बायर्सला ती प्रॉपर्टी दिली जाते, तेव्हा बँकेचा जो ऑथराइज ऑफिसर आहे तो त्या बायरला सेल सर्टिफिकेट इश्यू करतो. जे सेल सर्टिफिकेट त्या बायरनं बँकेच्या बीडमधून कायदेशीररित्या ती प्रॉपर्टी विकत घेतलेली आहे याचा प्रूफ असतो. पुढे जाऊन ते सेल सर्टिफिकेट जे आहे ते बायरला म्हणजे बिडरला जाऊन सब रजिस्ट्रारला रजिस्टर करून घ्यावं लागतं, सब रजिस्ट्रार ऑफिसला रजिस्टर करून घ्यावं लागतं. तेच त्यांचं खरेदी खत करून घेण्यासाठी महत्त्वाचा डॉक्युमेंट किंवा दस्त समजला जातो. मग यामध्ये बॉरोवर्सचे राईट काय आहेत, तर जेव्हा बँक 60 दिवसांची 13/2ची नोटीस रिकव्हरीसाठी बॉरोवरला पाठवत असते, कर्जदाराला पाठवत असते, तेव्हा 60 दिवसांच्या आतमध्ये कर्जदाराने एस ए ॲप्लिकेशन म्हणजे ऑब्जेक्शन फाईल करणे गरजेचे आहे. सेक्शन 17च्या अंडर सरफेसी ॲक्टमध्ये जर बॉरोवरनं ऑब्जेक्शन फाईल केलं तर बँक त्याला 15 दिवसांमध्ये DRTमध्ये रिप्लाय देते आणि मग त्यामध्ये तुमची बाजू ऐकली जाऊन DRT योग्य तो निर्णय घेत असते. DRTचा निर्णय जर ज्या पार्टीच्या फेवरमध्ये जात नाही किंवा अपोजमध्ये जातो अशी पार्टी DRATमध्ये म्हणजेच डेप्ट रिकव्हरी अपिलेट ट्रिब्युनलमध्ये अपिलात देखील जाऊ शकते. परंतु अपिलात जाणाऱ्या पार्टीला जो डेप्ट रिकव्हरीचा जो क्लेम आहे त्या क्लेमच्या 50% अमाऊंट भरणे कोर्टमध्ये भरणे गरजेचे असते, म्हणजेच DRTमध्ये भरणे गरजेचे असते. DRTचं जे ज्युरिस्डिक्शन आहे ते ओरिजिनल ॲप्लिकेशनसाठी बँक्सची जी प्रकरणं 20 लाखांपेक्षा जास्त किंवा 20 लाख रुपयांची आहेत त्याच प्रकरणांच्यासाठी OA ॲप्लिकेशन बँक्स DRTमध्ये फाईल करू शकतात. तसेच DRT रिकव्हरी सर्टिफिकेट इश्यू करणे आणि DRTचे जे रिकव्हरी ऑफिसर्स आहेत त्यांच्याकडून ते एक्झिक्यूट करून घेणे, तसेच बॉरोवरचे एस ए ॲप्लिकेशन सरफेसी ॲक्टच्या अंडर ऐकून घेणे, त्याच्या हिअरिंग लावणे इत्यादी पॉवर्स DRTला दिलेले आहेत. मग कोऑपरेटिव्ह बँक, सहकारी पतसंस्था, पतपेढ्या यांच्या कर्जांची प्रकरणं देखील DRTमध्ये जातात का, तर नाही मित्रांनो. ज्या सहकारी पतसंस्था किंवा पतपेढ्या असतात त्या जर महाराष्ट्र राज्य कोऑपरेटिव्ह ॲक्टनं जर डील केल्या जात असतील, स्थापन झालेल्या असतील आणि त्या पद्धतीनं संचलित केल्या जात असतील तर त्याची जी प्रकरणं असतात ती डेप्युटी रजिस्ट्रार महाराष्ट्र शासन यांच्याकडे चालवली जातात आणि त्यांचे रिकव्हरी सर्टिफिकेट देखील डेप्युटी रजिस्ट्रार महाराष्ट्र शासन कोऑपरेटिव्ह डिपार्टमेंट यांच्याकडून इश्यू केले जातात. तर ज्या मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह बँक असतात त्यांची मात्र रिकव्हरी प्रोसिजर जी आहे ती देखील कोऑपरेटिव्ह स्ट्रक्चरमध्येच चालते, परंतु त्यासाठी सहकार विभाग जो आहे केंद्र शासनाचा त्याचे सेंट्रल रजिस्ट्रार जे आहे त्यांच्याकडून रिकव्हरी सर्टिफिकेट इश्यू केले जातात. म्हणजेच काय, कोऑपरेटिव्ह बँक मग त्या स्टेट कोऑपरेटिव्ह असो किंवा मल्टी स्टेट कोऑपरेटिव्ह असो यांचं ज्युरिस्डिक्शन DRTमध्ये येत नाही. मित्रांनो, या व्हिडिओमधून तुम्हाला DRT, सरफेसी ॲक्ट, रिकव्हरी प्रोसिजर आणि जप्तीची जी प्रक्रिया आहे ती सरफेसी ॲक्ट आणि DRTच्या अनुषंगाने सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. ओरिजिनल ॲप्लिकेशन म्हणजे काय, एस ए ॲप्लिकेशन म्हणजे काय, 13/2ची नोटीस काय, 13/4ची नोटीस काय, पजेशन काय असतं, या सर्व गोष्टींचा थोडक्यात आढावा देण्याचा प्रयत्न केलेला आहे. तसेच कोऑपरेटिव्ह बँकचं रिकव्हरी स्ट्रक्चर कसं असतं हे देखील थोडक्यात सांगितलेलं आहे. व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक करा, कॉमेंट करून सांगा, तुमच्या मित्रांपर्यंत या चॅनलची लिंक फॉरवर्ड करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.